श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो, कशा आहात? परमेश्वराची भक्ती करत राहा, खुश आणि आनंदी नक्कीच राहाल. तर माझ्या ईश्वर भक्ती चॅनलमध्ये मी स्वप्ना चव्हाण तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. तर 29 जुलैला गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त अनेक लोक अनेक सेवा सांगतात. त्यातल्याच मी पण आज छोटीशी एक सेवा तुम्हाला सांगणार आहे की जी 21 दिवस तुम्ही करू शकता. तर गुरुचरित्र हा ग्रंथ वाचावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, पण वेळेअभावी किंवा त्याचे नियम वगैरे बघूनच घाबरतात बायका की आपल्या ह्याच्याने हे नाही जमणार, किंवा त्याच्यामध्ये अजिबात घरातसुद्धा नॉनव्हेज करता येत नाही. मग कोणाकोणाच्या घरात ते तसं चालत नाही. खरं तर मी विनंती करते सगळ्या दादांना की जर तुमची बायको, तुमची बहीण, तुमची आई तुमच्यासाठी एवढं एफर्ट्स देते तर तुम्ही सुद्धा जरा स्वतःच्या मनावर कंट्रोल ठेवलं पाहिजे. पण प्रत्येकाची इच्छा, काही काही लोक नाहीत ऐकत, तर मग ठीक आहे. तुम्ही त्यामुळे गुरुचरित्र वाचायला भीती वाटते काही काही बायकांना. तर मग तुम्ही अशा वेळेस गुरुचरित्राचे 2 अध्याय आहेत की ते महामेरुमणी मानले जातात. ते अध्याय जरी तुम्ही 21 दिवस वाचले तरी तुम्हाला खूप फळ मिळणार आहे. ते इतके म्हणजे एक अमृत कलशासारखे ते 2 अध्याय आहेत. तर तुम्ही कसं वाचायचं, त्याचे नियम काय, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. नियम म्हणजे फक्त 21 दिवस तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन करा आणि नॉनव्हेज खाऊ नका आणि परान्न खाऊ नका. हे 3 नियम पाळले तरी खूप झाले. तुम्ही स्वतः नका करू, घरातल्यांना करून द्यायचं तर तुम्ही पहाटे लवकर उठून हे वाचन करून घ्या. नंतर दिवसभर करून घातलं तरी काही हरकत नाही आहे. तर 14वा अध्याय, ह्याच्यामध्ये आपले जे मनातल्या इच्छा ज्या असतात किंवा ज्या मनोकामना खूप वर्षापासून पूर्ण होत नाही आहेत, घर घ्यायचं आहे आपल्याला, आपल्या नवऱ्याला नोकरीमध्ये प्रमोशन हवं आहे, किंवा अशा अनेक ज्या आजारपण आपली जात नाही आहेत, अशा ज्या गोष्टी असतात त्या पूर्ण करण्याची ताकद ही 14वा अध्यायामध्ये आहे. आणि 18वा अध्याय म्हणजे दुःख, दारिद्र्य आपलं दूर करण्याचं क्षमता त्या अध्यायामध्ये. पैशासंबंधी फायनान्शियल कोणतेही प्रॉब्लेम असो, नोकरीमध्ये बढोतरी असो, या घरामध्ये पैसा टिकत नाही आहे, या धनाचे स्रोत नाही आहेत, कुठूनच पैसा येत नाही आहे, पैसा टिकत नाही आहे, अशा गोष्टींपासून आपल्याला म्हणजे ह्या अध्यायाचा लाभ होतो आपल्याला. तर हे 14वा आणि 18वा अध्याय हे तुम्ही म्हणजे सकाळी लवकर उठून देवपूजा करून आजपासून जर तुम्ही वाचले तर 21 दिवसात तुमचे 21 वेळा हे वाचून पूर्ण होतील. ही खूप मोठी सेवा आहे. स्वामी अगदी म्हणजे खुश होऊन जातात ह्या सेवेमुळे. त्याचबरोबर तुमचे इतरही काही मनोकामना असतील त्यासुद्धा ह्या वाचनामुळे, ह्या सेवेमुळे तुमच्या पूर्ण होणार आहेत. भाव मनाचा खूप महत्त्वाचा आहे. भाव खरा ठेवा मनात, म्हणजे लोकांबद्दल काही मनात असूया ठेवू नका. अहंकार हा नसला पाहिजे आपल्याला. हा पूर्णपणे शरणागती स्वामींप्रती आपण झालो पाहिजे आणि हे 2 अध्याय वाचले पाहिजेत. हे 2 अध्याय वाचायच्या अगोदर तुम्ही जर कुत्र्यांना किंवा गाईला काही नैवेद्य करून घातला, तरीसुद्धा कुठल्याही प्रकारे आपण पुण्य कमवायचे, काही वाईट गोष्ट नाही करायची, चांगली. मग बघा कितीही साधी छोटीशी सेवा असेल ना तरी त्यातून आपल्याला खूप चांगला रिझल्ट मिळतो. 14वा अध्याय जर का बेलाच्या झाडाखाली बसून वाचला तरी सुद्धा तुमची मनोवांछित इच्छा पूर्ण होऊ शकते. आणि जर तुम्हाला काही कारणासाठी जर नाही जमलं आत्ता वाचायला, म्हणजे गुरुचरित्राच्या आधी 21 दिवस, गुरुपौर्णिमेच्या आधी 21 दिवस, तर तुम्ही असंही करू शकता. गुरुपौर्णिमेपासून पुढे 6 महिन्याचा, 3 महिन्याचा संकल्प घ्या तुमच्या इच्छेनुसार. तुमच्या इच्छेची तीव्रता किती आहे संकल्प करा. मी 6 महिने हा अध्याय वाचीन. बेलाच्या झाडाखाली बसून वाचला तर खूपच सोन्याहून पिवळं. तर हा अध्याय वाचायचा संकल्प घ्या आणि तुम्ही 6 महिने जर हा 14वा अध्याय वाचला तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होऊ शकते. तुमचं घर धनधान्याने भरून जाईल. म्हणजे असं नाही की तुम्ही काम न करता तुम्हाला सगळं काही मिळेल. काम तर आपल्याला केलंच पाहिजे, पण जी आपल्या कर्माला, नशिबाची, दैवाची साथ लाभते ती ह्याच्यामुळे मिळते. आपलं गुरुबळ मजबूत होतं आणि गुरुचरित्र वाचल्याचं समाधानसुद्धा आपल्याला मिळतं. तर ह्या 21 दिवसात म्हणजे आजपासून तुम्ही जर
29 तारखेपर्यंत ही सेवा करा. ही स्वामी चरणेस गुरुपौर्णिमे दिवशी मठात जा, स्वामींच्या दत्तगुरूंच्या मंदिरात जा आणि ही सेवा अर्पण करा. मी अशी सेवा केली आहे. माझी इच्छा पूर्ण करणं आता तुमच्याच हातात आहे. आणि कसं आहे, कधी कधी आपल्याला काही हवं आहे म्हणूनच सेवा करणं हे सुद्धा ह्याच्यापेक्षा आपल्याला स्वामींनी कितीतरी दिलं आहे ह्याच्यासाठी सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, आपण नेहमी मला हे पाहिजे ते पाहिजे ह्यासाठी आपण सेवा करतो, पण आत्तापर्यंत आपल्याला काय दिले? आपल्याला एवढं चांगलं घर दिलं आहे, एवढा चांगला नवरा दिला आहे, आई वडील दिले. बघा, कित्येक लोकांचे बायकांचे नवरे दारू पितात, मारतात त्यांना, किंवा मुलं नीट वागत नाही. आपल्याला सगळं चांगलं आहे, मग अजून आपल्याला काय हवं आहे? अजून भगवंत आपल्याला देणारच आहेत भरपूर. ते कधी आपल्याला असं निराधार नाही सोडणार आहेत. पण अगदी जास्त अर्जंट नसेल कुठलं, म्हणजे कोण भरपूरच आजारी आहे, त्यांना बरं करायचं आहे, तर ठीक आहे, तुम्ही मागा. पण छोट्या छोट्या गोष्टींसाठी स्वामींना त्रास देणं मला नाही पटत नाही. म्हणजे अगदी पर्सनली मला विचाराल तर. त्याच्यामुळे तुम्ही मनापासून सेवा करा. सगळं देणारे स्वामी आहेत. तुम्ही न मागता सगळं ते देतात. त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा. 14वा आणि 18वा अध्याय अगदी जास्त वेळ नाही लागत, थोडा वेळ लागतो, 5-10 मिनटं सुद्धा, 15 मिनटं पण पुरेशी आहेत. शक्यतो सकाळी लवकर उठून करा, म्हणजे आपलं मन फ्रेश असतं. आंघोळ वगैरे करून केली तरी चालेल. त्याच्यामुळे ही सेवा नक्की करा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार.